जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात. काही नाती रक्ताची असतात, तर काही हृदयाची असतात. काही नाती असतात जन्मोजन्मीची, तर काही काही क्षणापुरतेची. काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी, पण वेळ आलीच तर वाकणारी. काही नाती असतात लांबूनच आपले म्हणणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी. काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. नमस्कार. तर तुम्हाला सर्वांना आजच्या पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तर तुम्ही बघितलं असेल की आता मी छान दैवडकर दादांकडे गेली होती. म्हणजे दरवर्षी ते बोलवतात पाडवा. तुम्हाला माहिती आहे की व्यापारी लोकांचा नवीन म्हणजे चालू होतो दिवस, त्यांची जी डायरी असते त्याच्यामध्ये लिहिलं जातं वगैरे, त्याची सुरुवात केली जाते. तर एक शुभ मुहूर्त म्हणून त्यांच्याकडे ते समजलं जातं. तर म्हणून ते दरवर्षी बोलवतात. आणि जरी त्यांनी नाही बोलवलं तरी पण आम्ही दरवर्षी जातो, कारण चांगलं वाटतं भेटायला, बोलायला. तर खाली गेली कोळशेवाडीमध्ये तर काही ना काही खरेदी माझी असतेच. आणि तर आज असंच मी एकट्या दुकानात गेली होती. मला एकच गोष्ट घ्यायची होती, पण आपली सवय की एक गोष्ट घ्यायला गेलो की आपण 4-5 गोष्टी अशाच घेऊन येतो. तर तुम्हाला जसं मी नेहमी सांगते की मला सोन्या चांदीचा एवढा शौक नाहीये, पण जे देवाचं सामान, पितळेच्या गोष्टी वगैरे हे घ्यायला मला खूप प्रचंड आवडतं. आणि तिथे गेली आणि ती एक गोष्ट मला तिथे माहिती पडली की जिथून मी अखंड दिवा घेतला होता त्या दादांकडून, तर ते ऍक्च्युली फक्त असं नॉर्मल स्टॉल आहे, फक्त म्हणजे स्टॉल सारखी दुकानं आहेत ते शिवाजी कॉलेजच्या एंट्रन्सला. आणि त्यांनी समोरून हाक मारली की ताई तुम्ही कोळी ताई का? तर म्हटलं हां. तर त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले की अखंड दिव्यासाठी खूप लांबून लांबून लोक आले होते, म्हणजे पनवेलवरून, पुण्यावरून, मुलुंडवरून. तर मलाच आश्चर्य वाटलं की मी काहीच दिलं नव्हतं, कारण त्यांचा नंबर नव्हता माझ्याकडे. आणि मागच्या वेळी जेव्हा विचारलं, बघायला गेलो तर दिवाही नव्हता तिथे एकही. तर म्हणून मी काही विचारलं नव्हतं डिटेलमध्ये. तर ते म्हणाले की एवढ्या लांबून लांबून लोक फक्त अखंड दिवा घेण्यासाठी आले होते. तर मला खूप ती गोष्ट एवढी सरप्राईज झाली की त्या अखंड दिव्यासाठी तुम्ही एवढ्या लांबून लांबून तिथपर्यंत आलात. तर ती एक गोष्ट मला खूप भारी वाटली एका साईडने, की आपल्यावर विश्वास ठेवून लोक एवढ्या लांब येतात ती गोष्ट घेण्यासाठी. पण एक दुसरी गोष्ट मला जी तुम्हाला सांगायची आहे की प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला ह्याच्यासाठी दाखवत नाही की तुम्ही ती घ्याच. ज्यांना आवडते, ज्यांना उपयोगी असेल त्यांनीच ती गोष्ट घ्या. नाहीतर मग नंतर जे सगळे दादा आहेत ना ते मलाच ओरडतील की ताई तू खूप काय काय दाखवत राहते आणि आमच्या घरी सारखी खरेदीच खरेदी होत राहते. तर तसं नाहीये बघा. आता मी इथे नवीन घर सेटअप करते, तर त्यामुळे त्यासाठी ज्या काय काय नवीन नवीन गोष्टी चांगल्या लागतात तर त्या मी घेते. आणि मला असं वाटतं की तुम्हाला कुठेतरी कोणाला तरी उपयोगी पडेल म्हणून मी त्या तुमच्यासोबत शेअर करत असते. त्याचा मागचा अर्थ असा नसतो की मी हे घेतलंय तर तुम्ही लगेच ती गोष्ट घ्याच, असं नसतं. तर मला माहिती आहे तुम्हाला माझी चॉईस आवडते आणि म्हणून तुम्ही ते घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर फक्त हीच एक रिक्वेस्ट आहे की वस्तू घेताना तुम्हाला ती खरंच गरजेची आहे का याचा सुद्धा विचार करा आणि त्याच्यानुसार वस्तू घ्या. तर आजपर्यंत मी घेऊन आले काय काय, तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलंय. पहिली गोष्ट तर माझ्याकडे ही जी आरतीची प्लेट आहे, खूप जुनी झाली आहे माझी आरतीची प्लेट. आणि म्हणजे आरती करायला घेतली, ही प्युअर पितळेची प्लेट आहे. याच्यामध्ये कास्यामध्ये पण मिक्स येतात, तर कास्यामध्ये नको होते, मला पितळेची हवी होती. कारण एक प्लेट देवाच्या आरतीसाठी घेतली की नॉर्मल कधी कोणाची आरती किंवा काय करायचं असेल तर मला अशी प्लेट हवी होती. तर ही एक प्लेट घेतली मी. ही मला 150 रुपयाला पडली ही प्लेट पितळेची. त्याच्यानंतर तुम्ही खूप वेळा मला सांगता की ताई तुळशीला पाणी घालताना, सूर्याला अर्घ्य देताना पितळेचा किंवा तांब्याचा तांब्या वापरत जा. तर माझ्याकडे एवढ्या साईजचा नव्हता तांब्याचा तांब्या. दुसरे आहेत ते एक मोठा आहे, एक थोडा छोटा आहे. आणि म्हणून मग हा एक तांब्याचा तांब्या आणला मी. बघा जे लागतंय तेच आणलंय, उगाच आणलं नाहीये. तर हा तांब्या मला 250ला पडला. तर एक तांब्या घेतला. त्यानंतर हे स्टँड मी घेतले तिथे. एक मिनिट खाली ठेवते. हे स्टँड घेतले कारण इथे मला ना जे जुना माझा माठ होता तर तो थोडा मोठा होता साईजमध्ये.
आणि हा माठ थोडा छोटा आहे. आणि किचनमध्ये कसं आपण आता मॉड्युलर ठेवल्यानंतर असं दिसतं. किचन आपण कसं आता मॉड्युलर बनवलं आहे, तर त्याच्या हिशोबाने आपण स्टँड वगैरे पण हे जरा चांगले लावले ना तर दिसायला पण चांगलं दिसतं ते थोडंसं. म्हणून मला हे आवडलं आणि जड आहेत म्हणजे मजबूत आहेत स्टँड चांगले. तर हे काहीतरी 180 170 म्हणजे हे वजनावर दिले त्यांनी मला. तर वजनावर घेतले मी. एक छोटा घेतला आणि एक मोठा घेतला, कारण मला एक कळशी ठेवायला हवा होता. म्हणजे दोघंही सेम असतील तर दिसायला पण ते थोडंसं चांगलं दिसेल. खूप महागाचे नाही आहेत, हलकेच म्हणजे स्वस्तातलीच गोष्ट आहे. त्यानंतर एक गोष्ट अजून एक आवडली म्हणजे की अशी छोटीशी कळशीसारखं आहे बघा. मला खूप आवडलं बघितल्यानंतर, कारण आता सध्या थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या इथे पण. तर त्याच्यामुळे पाणी प्यायचं भरून ठेवायचं होतं, तर कळशी ओतताना पण थोडासा प्रॉब्लेम होतो. तर हे बघा, हे छोटं मी ह्याच्यासाठी घेतलं. म्हणजे तिथे काय केलं, मापानुसारच बघितलं आणि त्याच्यानुसार असं घेतलं. म्हणजे दोन्ही माठ आणि हे दोन्ही असे एक साईडला ठेवलं तर दिसायला सुद्धा चांगलं दिसतं आणि उचलायला पण बरं पडतंय आपल्याला. म्हणून ह्या 2 गोष्टी घेतल्या. हे पण मला वाटतं 350 काहीतरी त्याच्या आसपासच असेल. म्हणजे हे पण ते प्रत्येक गोष्ट ॲक्च्युली वजनावर आहे. फक्त त्यांची एक गोष्ट मला काय चांगली वाटते तिथे, की क्वालिटी चांगली मिळते. बघताना बघून घ्यायचं आपण, पण क्वालिटी चांगली आहे. तर ज्यांना अशा काही वस्तू हव्या असतील आणि जवळ असाल तर या. एवढ्या लांब प्रवास करून तुम्ही एवढ्या लांब येता आणि समजा तुम्हाला ती वस्तू मिळाली नाही तर मला पण ती चांगलं वाटणार नाही. खरं सांगायला गेलं तर मी तुम्हाला समजा मला मिळाला त्यांचा नंबर, तर मी नंबर देईन तुम्हाला, की तुम्ही तिथे कॉल करा. पहिले ती वस्तू अवेलेबल आहे का हे विचारा आणि त्याच्यानंतरच येत जा. कारण इतक्या लांबून तुम्ही येणार आणि जर तुम्हाला ते मिळालं नाही तर मग तुमचा पण वेळ फुकट जातो, त्याच्यामध्ये पैसे फुकट जातात. तर त्याच्यामुळे फोन करून विचारून घ्या आणि हवं असेल तरच घ्या. उगाचच फक्त मी घेतलंय म्हणून तुम्ही घेतलं पाहिजे असं अजिबात माझा अट्टहास नाहीये त्याच्यामागे. तुम्हाला वस्तू उपयोगी असेल तरच तुम्ही वस्तू घ्या. चला, आता मी वस्तू दाखवल्या तुम्हाला. आता मी ह्याच ताटामध्ये, छान नवीन ताटामध्ये, आज पाडवा आहे तर आज आरती करते. बघू आता मला त्यांनी हेच दिलंय पाडव्याला की आणखीन काय देणार आहे. तर चला, पहिले मी आरती करून घेते. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे की तिथे तुम्ही जाल तिथे घ्यायला म्हणून सांगते की हे जिथून घेतलं तिथून मी या 2 वस्तू घेतल्या नाहीयेत. हे दहिवडकर दादांच्या दुकानाच्या ऑपोजिटलाच एक काका बसतात. त्यांच्याकडे संपूर्ण देवाचं भांडी म्हणा किंवा मूर्त्या पण म्हणा, छोट्या छोट्या देवांच्या भरपूर, म्हणजे कवड्यांपासून कमळगट्ट्याच्या माळेपासून सगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या वस्तू ज्या पूजेसाठी लागतात ना, त्या सगळ्या वस्तू त्यांच्याकडे मिळतात. तर त्या काकांकडून मी हे घेतलंय आणि त्यांच्याकडून पण मी रेग्युलर काय ना काय घेत राहते आणि वस्तूची क्वालिटी खूप चांगली असते. तर ते तुम्ही, म्हणून मी तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून म्हटलं की हे पण एकदा सांगून. तर त्यानंतर ह्यांना असं औक्षण करून घेतलं. आपल्याकडे पाडव्याला आपल्या पतीचं औक्षण केलं जातं. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या सुखी संसारासाठी, घराच्या सुख समृद्धीसाठी, सगळ्या गोष्टींसाठी असं छान औक्षण केलं जातं. आणि त्या औक्षणाच्या बदल्यात तुम्हाला काही ना काही मिळत असतं. पण मी खरंच कधीच अशी काही अपेक्षा करत नाही की तुम्ही मला काही द्या, कारण नेहमीच म्हणजे काहीही त्यांना सांगितलं ना तर ते आधीच खरं तर ते आणूनही देतात. आणि म्हणजे त्यांना आवडतं सुद्धा. मी जे घेते ते पण त्यांना आवडतं. त्यात त्यांचा सुद्धा तेवढाच इन्व्हॉल्वमेंट असतो. तर म्हणून वेगळं असं काही मागण्याची माझी कधीच काही इच्छाच नसते. तर त्यांनी बघा पुढे मला आता काय दिलं तरी पण. तर मला वाटलं होतं की जी मी भांडी-कुंडी काय घेतली तर तेच माझं पाडव्याचंच गिफ्ट आहे की काय, असं समजून त्यांनी घेतलं की काय. पण नंतर त्यांनी काय केलं बघा, त्यांनी मला मला वाटलं की मोबाईल वगैरे घेतला की काय. तर नाही, मोबाईल नव्हता घेतला. त्यांनी मला जीपे केले होते पैसे. ते म्हणाले की तू तसंही म्हणजे तुझी चॉईसने तुला जे काही घ्यायचंय तर ते तू घे, म्हणून त्यांनी मला डायरेक्ट पैसे जीपे केले होते. तर असं आमचं पाडव्याचं आजचं औक्षण वगैरे झालं होतं. आणि असंच काही ना काही हलकं फुलकं हसी मजाक असं छोटं छोटं काही ना काही चालू राहतं. तर अशी होती माझी आजची पाडव्याची खरेदी म्हणण्यापेक्षा, म्हणजे जे मला थोडकं मोडकं आवडलं तर ते मी घेऊन आली आणि ते मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं. तर आज पहिली गोष्ट सांगते, हा ड्रेस तुम्ही खूप जण विचाराला, तर मला माहिती आहे की तुम्ही काय विचारणार. तर म्हणून मी तुम्हाला सांगते आधीच की हा ड्रेस मी श्रीदर्शनीमधून घेतला होता.
तुम्हाला माहिती आहे डोंबिवली ईस्टला श्रीदर्शनी शॉप आहे दादांचं, तर तिथून मी हा ड्रेस घेतला होता आणि हलका आहे, जास्त कॉस्टली नाही आहे, व्यवस्थित आहे. तुम्ही दादांना कॉल करून विचारू शकता किंवा तुम्ही जात असाल तर पर्सनली जाऊनसुद्धा तुम्ही तिथे परचेस करू शकता. तर आता दुसरी गोष्ट जी खूप 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 महत्त्वाची आहे, मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत याबद्दल नक्की बोलू. तर बघा, ज्या गोष्टी मी तुम्हाला रेकमेंड करत असते, पहिली गोष्ट तर मी स्वतः वापरते, त्यानंतरच मी तुम्हाला त्या गोष्टी सांगत असते, दाखवत असते. पण काय होतं ना, की ज्या घरगुती लेडीज असतात, ज्या घरगुती लेडीज बिझनेस करतात, आता एक्झाम्पल दिलं तर फराळवाल्या ताई आहेत, त्यानंतर ममता ताई आहे, त्यानंतर दुसरं आता मी ज्यांच्याकडून साचे घेतले होते किंवा रांगोळीचे साचे घेतले होते, तर त्या ताई आहेत. तर ह्या लेडीज घरगुती तुमच्या आमच्यासारख्या स्त्रिया आहेत. त्या त्यांचं घरचं सगळं बघून, सगळ्या गोष्टी करून त्यांना हे एक्स्ट्रा अर्निंगसाठी त्या बिझनेस करत असतात. तर सणवार असतात, आपण जसं सणांच्या वेळेला एवढे बिझी असतो, तर तुम्ही विचार करा की भले त्यांचा जरी बिझनेस असला पण तरीही त्यांना घरातल्या ज्या गोष्टी असतात त्या कराव्याच लागतात ना. कारण आपण एखादी गोष्ट आपल्या आवडीसाठी किंवा आपल्याला 2 पैसे मिळावे म्हणून आपण करत असतो, पण त्याच्यासाठी घरचे तुम्हाला तेवढाच सपोर्ट करतील किंवा तुम्हाला तेवढा वेळ देतील असंही कधी कधी नसतं. कोणाच्या घरी कशी परिस्थिती असते आपल्याला सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं ना, मी एखादी गोष्ट दाखवली ना की लगेचच सगळ्या लेडीज फोन करतात किंवा त्यांना लगेचच सगळं हवं असतं. तर कधी कधी पॉसिबल होत नाहीत त्या गोष्टी. काही वेळेला आता जसं फराळवाल्या ताई आहेत, त्यांना एक्सपेक्टेड नव्हतं की एवढे कॉल्स येतील किंवा एवढ्या ऑर्डर्स येतील. अचानक एवढ्या ऑर्डर आल्या आणि काही लोकांना त्यांना रिस्पॉन्स करता नाही आला. त्या मला स्वतः म्हणाल्या की ताई, मला खूप आवडलं असतं की आणखीन भरपूर लोकांपर्यंत फराळ पोचला असता, पण माझी तेवढी तयारी नव्हती. मला माहीत नव्हतं की खरंच एवढे लोक फोन करतील. तर म्हणजे इच्छा असूनही काही वेळा करता येत नाही आणि त्यांची तब्येतही त्यांना तेवढी साथ देत नाही. तर त्याच्यामुळे त्यांना जेवढं जमलं तेवढं त्यांनी केलं. तर मला, आणि त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे की ममता ताई, जी मला वस्त्र मी जिच्याकडून मागवते स्वामींसाठी, श्रीकृष्णांसाठी, जे जे तिच्याशी पर्सनली बोलले असतील ना, तर त्यांनी तिला ओळखलं असेल किंवा त्यांना कळलं असेल की ती कशी मुलगी आहे, ती कसा रिस्पॉन्स करते समोरच्याला. कसं काय काय लेडीज आहे ना, फक्त एकदा पण रिस्पॉन्स नाही मिळाला ना लगेचच कमेंट टाकतात की ती अशी व्यक्ती आहे, ती रिस्पॉन्स करत नाही, तुम्ही अशा व्यक्तींचं नाव रेकमेंड करत जाऊ नका वगैरे असं तसं. बघा, पहिली गोष्ट तर मी ज्यांचेही तुम्हाला रेफरन्स देते, तर पहिली ती व्यक्ती, त्या व्यक्तीसोबत माझं बोलणं होतं, ती वस्तू मी बघते, त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स देत असते. तर भले आत्ता नाही मिळाली, आणि काय होतं ना की मीही असं काही पूर्ण फुल फ्लेज विचार करून तुमच्यापर्यंत त्या गोष्टी आणत नाही की ह्यातून काही बिझनेस होईल किंवा ह्यातून म्हणजे असं लोकांना इन्कम होईल, असा फुल फ्लेज माझा तसा हेतू नसतो. जेव्हा मला एखादी वस्तू आवडते ती मी दाखवते आणि तुम्हालाही आवडते म्हणून तुम्ही ते मागवण्याचा प्रयत्न करत असता, मलाही ते समजतं. पण त्याच्यात काय होतं ना, ज्या ज्या लोकांना जमत नाही, कधी कधी एकतर मॅनपॉवर कमी असते, कधी कधी कोणाला काही फायनान्शियल इश्यू असू शकतात, कधी कधी कुरिअरची सेवाचा प्रॉब्लेम असू शकतो. कारण जेव्हा सणवार असतात किंवा काही फेस्टिवल्स असतात तर तेव्हा कुरिअरचा खूप शॉर्टेज असतो, कुरिअरवाले ती सेवा लवकर देत नाहीत. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि जेव्हा व्हिडिओ जातो ना तेव्हा दिवसाला 500 700 फोन कॉल्स, मेसेजेस एवढं सगळं येत असतं. तर जिथे खरंच ज्यांचा पर्टिक्युलर बिझनेसच तो आहे त्या लोकांना ते, त्यांना सुद्धा कधी कधी पॉसिबल होत नाही. हाही अनुभव माझा आहे. तर जे एकटी लेडीज, तुम्ही मला सांगा की कसं काय सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकेल. तर तसंच ममता ताईच्या बाबतीत झालं. ती जवळपास गेले 2 महिने ती रात्र आणि दिवस करून काम करत होती. लिटरली ती मला म्हणाली सुद्धा की ताई, मी रात्री 3-3 वाजेपर्यंत, 4-4 वाजेपर्यंत, कधी पहाटेपर्यंत पूर्ण काम करून लोकांना कुरिअर केलेत. कारण तिला असं वाटतं की जेव्हा सणवार आहे किंवा काय आहे तर लोकांना त्या गोष्टी मिळाव्या वेळेवरती. आणि तिचं कुरिअरचं 2दा नुकसान झालं, आणि छोटं मोठं नाही, खूप मोठं नुकसान झालं. आणि ती बिझनेस म्हणून तसं करत नव्हती, तिने एक एक गोष्ट अक्षरशः आवडीने स्वतःच्या हाताने मनापासून बनवली होती, आणि ते कुरिअरच गहाळ झालं, खराब झालं, असं बऱ्याच काही काही गोष्टी झाल्या. तर त्याच्यामुळे ती इतकं तिने ताण घेतला त्या सगळ्या गोष्टींचा, परत ह्या बिझनेसचा. आणि त्यांना माहिती नसते की कसं असतं, कसं टॅकल करायचं असतं.
एकाच प्रकारचे लोक मिळत नाही, त्याच्यामध्ये 1000 प्रकारचे लोक भेटतात. कोणी खरंच खूप समजून घेतं, कोणी मुद्दामून माहिती असून सुद्धा चुकीच्या गोष्टी सांगतं, चुकीच्या कमेंट्स करतं किंवा त्यांना चुकीचा रिस्पॉन्स करतं. लगेचच कोणाला रिप्लाय नाही केला तर राग येतो. पण हे पण समजून घ्या की ती सुद्धा एक व्यक्ती आहे, ती पण एक माणूस आहे आणि सगळ्याच गोष्टी ॲट अ टाईम मॅनेज होत नाही. ती व्यक्ती फोनवर लक्ष देईल का तिचं काम करेल किंवा काय करेल? तिला ऑर्डर्स पण कंप्लीट करायचे असतात, तिला जाऊन तिच्या घरापासून लांब आहे कुरिअर, तिला जाऊन परत तिथे कुरिअर द्यावं लागतं वगैरे बऱ्याच गोष्टी असतात, घरच्या गोष्टी असतात, मुलं असतात, संसार असतो, सगळं असतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील, पण प्लीज थोडासा संयम ठेवा, थोडंसं समजून घ्या. तुमच्या आमच्यासारख्याच त्या पण स्त्रिया आहेत, त्या पण त्यांच्या आयुष्यात काहीतरी करू पाहत आहेत, तर मला असं वाटतं की आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. तर म्हणून थोडंसं समजून घेत चला, कोणावरही डायरेक्ट प्रेशर टाकू नका. म्हणजे तुम्हालाही वस्तू मिळतील वेळेवरती आणि त्यांनासुद्धा त्यांचं काम व्यवस्थित करता येईल. आणि ह्याच्यापुढे मीही अशी काळजी घेईन. काय होतं ना, माझ्याकडे पण अचानक म्हणजे जेव्हा सण येतात ना, त्याच्या आधीच अशा गोष्टी येतात, तर त्याच्यामुळे मलाही तेवढा टाईम मिळत नाही की तेवढा टाईम त्यांना देऊ शकू. तर आता मी त्यांना तसं सांगितलं आहे की पुढचे आता जे सण येतील ना, तर तेव्हा आधीच तुम्ही म्हणजे सणाच्या 1 महिना आधीच तुम्हाला जे पण काही वस्तू दाखवायच्या आहेत किंवा करायच्या आहेत तर त्या आधीच पाठवा. म्हणजे तुम्हालासुद्धा तेवढा टाईम मिळेल, लोकांनासुद्धा त्यांच्या गोष्टी तेवढ्या लवकर मागवता येतील. तर हा माझा प्रयत्न आता असणार आहे नेहमीच. पण बघू कसं ॲडजस्ट होतं. आपण काही सगळं प्री प्लॅन करून कुठल्या गोष्टी चालत नाही. जे येतं, जसं येतं ते मी तुमच्यासमोर आणत असते, दाखवत असते. तर मला फक्त व्हिडिओ खूप मोठा होईल. पण मला खरंच वाटलं मनापासून की प्लीज तुम्ही थोडं समजून घ्या त्यांना सगळ्यांनाच आणि सगळ्यांनी सपोर्ट करूया आणि सगळ्यांना सगळ्या वस्तू किंवा सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळतील. तर प्लीज त्याच्यासाठी थोडंसं समजून घ्या. मला एवढंच रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला. वस्तू मिळतील, आता नाही मिळालं तर आपल्याला मार्गशीर्षला उपयोगी पडतील. असं नाही आहे की आत्ताच आले आणि आत्ताच करायला पाहिजे, असंही गरजेचं नाही आहे. तर म्हणून आणि जे आहे समोरच्याकडे जे आहे ते आपल्याकडे पण असलंच पाहिजे असंही गरजेचं नाही आहे. आपल्याकडे जसं असेल, जे असेल ते मला किती चांगलं करता येईल, त्यातून मला किती काही चांगलं बनवता येईल हे सुद्धा असतं. आणि देव काही ह्या सगळ्या गोष्टींचा खरोखर भुकेला नाही आहे, आपणच भुकेले आहोत. आपलीच इच्छा असते की आपण असं करू तसं करू. देवाला आपली साधीसुधी सेवासुद्धा देवापर्यंत पोचते. फक्त आपण आपलं स्वतःशी नेहमी प्रामाणिक आणि खरं राहिलं पाहिजे आणि दुसऱ्याशी सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. ते देवाला सगळ्यात जास्त आवडतं. तर असो, तर असं मी खूप काय काय बोलले तुमच्यासोबत. पण मला माहिती आहे की तुम्ही जो मला आता अनुभव येतोय ना, त्याच्यावरून मला कळते की तुम्ही खूप 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 विश्वास ठेवता माझ्यावर, खूप प्रेम करताय आणि त्या विश्वासाला मला नेहमी पात्र राहता आलं पाहिजे. मी जे पण काही दाखवते किंवा मी जे पण काही सांगते तर ते चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या प्रकारे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. कोणाचंही त्याच्यामध्ये नुकसान होऊ नको द्या, हाच माझा त्याच्यामागे हेतू असतो. म्हणून प्लीज तुम्हीसुद्धा त्या व्यक्तींना जे पण काही मी दाखवते सांगते त्या व्यक्तींना प्लीज तुम्ही पण समजून घ्या, सपोर्ट करा. एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.